माणूस झाडासारखा आहे, तो सुखासुखी वटत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम जीवनावर असतं, मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो. कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही, हे तो मनोमन जाणतो. ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या 3 गोष्टी असल्यावर अख्खे विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकतो. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे, ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असो की माणसं. आयुष्यात व्यवहार खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या. कुणाच्या सहकार्याची कधीही गरज भासणार नाही. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या येवल्याच्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच मैत्री म्हणतात. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. तळहातावरच्या रेषा किती धूर्त आहेत बघा, आपल्या मुठीत आहेत पण ताब्यात नाहीत. रसिकतेचं नातं देहाशी नसतं, ते मनातील भावभावनांशी असते. मनाची शुद्धता आपण नेहमी एकमेकांशी बोलताना समोरच्या व्यक्तीबद्दल आदर दाखवला पाहिजे. ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष, तुमच्यापेक्षा लहान आहे की मोठी, गरीब आहे की श्रीमंत वगैरे गोष्टी विचारात न घेता एक माणूस म्हणून आदर दाखवला पाहिजे. आपल्याला आदर दाखवणे जमत नसेल तर कमीत कमी अनादर तरी करू नका. कोणत्याही व्यक्तीला कमी लेखणे, शिवीगाळ करणे व अपमानास्पद बोलणे हा त्या व्यक्तीचा अपमान नसून आपल्या विचारातील, मनातील घाण असते. त्यामधून आपले कुविचार, कुसंस्कार दिसून येतात. तोंडातून बाहेर पडलेले शब्द परत घेता येत नाहीत, ते जिथे जाऊन पोहोचतात तिथे कायमस्वरूपी स्मरणात राहतात. आपल्या बोलण्याने समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करू. नाही जमले तर निदान कोणी दुःखी होणार नाही याची काळजी घेऊ. आपण प्रसंगानुरूप सॉरी, थँक्यू हे शब्द वापरतो, पण आता हे शब्द फक्त शब्द झाले आहेत, त्यामध्ये फारशा भावना राहत नाहीत. आपले काही चुकले तर इतरांनी आपल्याला माफ करावे अशी प्रत्येकाचीच माफक अपेक्षा असते. देवाची प्रार्थना करताना पण आपले चुकले असेल तर माफ कर म्हणतो, तसे आपण इतरांना माफ करतो का? जी अपेक्षा आपण इतर लोकांकडून करतो तसे आपण इतरांशी वागतो का? स्वतःपासून सुरुवात करू.
समोरच्या व्यक्तीला समजून घेऊ, चूक झाल्यास माफ करू, आपले चुकल्यास माफी मागू. यातूनच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होईल. एखादी गोष्ट करण्यापूर्वी अनेकदा आपण द्विधा मनस्थितीत असतो. जमेल का, नाही जमले तर कोण काय म्हणेल, नकोच नाही तर, अशा विचारांनी सुरुवात करण्यापूर्वीच माघार घेतो. खरे तर प्रत्येक वेळी आपला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. एक एक पाऊल पुढे टाकण्यात यश लपलेलं असतं. टप्प्याटप्प्याने पुढे सरकत राहिलो तर यशशिखर कधी गाठले हे आपल्यालाच कळेल. जमेल तसे करेन ही मानसिकता ठेवा. चुकले तरी हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करेन हा स्वतःला विश्वास द्या. यश तुमचेच आहे. तुमची आवड काय आहे, तुमचे छंद कोणते आहेत, कोणत्या गोष्टीत तुम्ही जास्त आवडीने काम करू शकता हे स्वतःला विचारत चला. आत्मनिरीक्षण करा, स्वतःचा शोध घ्या. भविष्यात काय करायचे ते विद्यार्थी दशेत ठरवा. दुसरे काय करतात त्याची कॉपी करण्यापेक्षा स्वतःला काय वाटते, काय जमते ते करा. स्वतःचे गुरु बना. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. ज्याच्याकडे नम्रपणा आहे त्याच्याभोवती किती बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपला विचार, आपले वागणे, काहीही न लपवता मनमोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे. मनमोकळेपणाने जो संवाद करतो तोच समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा. हास्य ही निसर्गाची देण नसून आपल्या आत दडलेल्या समाधानाचं, सुखाचं प्रतिबिंब आहे. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विझवू शकत नाही. तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजेल. दृष्टिकोन बदलू शकतो पण दृष्टी नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे. धान्य नसलेली कणसं, गर नसलेली फणसं, विचारधारा नसलेली माणसं कोणाच्याच कामाची नसतात. जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटांची उंची कमी होईल. संबंध जोडणे एक कला आहे पण संबंध टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक म्हणजे परमेश्वर, दुसरे आपले अंतःकरण. नकळत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच खरं पुण्य आहे. पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडतं. पुण्य कुठे विकत मिळत नाही, ते सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज आहे. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले तर श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले तर सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्हीच सोडवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याला हवा असलेला आनंद स्वतःमध्ये शोधला की मग कोणाचं असणं नसणं हायलाईट होत नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करा. जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळतो. जगणं साधं असलं तरी चालेल पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे.
चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली तर तुम्ही जिंकला. खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात, आपण जपण्यासाठी पुस्तक निवडावं. आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो.